नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या एपिसोडला. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की आता अर्जुनला खरं कळालं आहे की नक्कीच पोलिसांचा या सगळ्यामध्ये हात आहे. म्हणूनच साक्षीचे ओरिजिनल कॉल रेकॉर्ड मागवण्यातच आले नाही आणि म्हणूनच सगळ्यांपर्यंत खरं पोहोचूच शकलेलं नाही आहे. मग आता अर्जुन शोधून काढत असतो की हे सगळं कोणत्या पोलीस ऑफिसरने केलेलं आहे. तर आता अर्जुनला समजतं की हे सगळं काही जे सरंजामे ऑफिसर आहेत त्यांनी केलं आहे. मग आता अर्जुन हा सरंजामे ऑफिसरची सगळी माहिती गोळा करायला सुरुवात करतो. दरम्यान अर्जुनला कळतं की इन्स्पेक्टर सरंजामे जे आहेत ते आता सध्या रिटायर्ड ऑफिसर आहेत आणि त्यांनीच तन्वीलासुद्धा शोधून दिलं होतं. मग आता अर्जुन हा थेट येतो सरंजामेंच्या घरी. तर सरंजामे हे आता फोनवरती इथे नागराज महिपतबरोबरच बोलत असतात आणि ते महिपतला हप्ता आला नाही असं सांगत असतात. इतक्यात अर्जुन तिकडे येतो आणि अर्जुन हा आता डायरेक्ट त्यांची कॉलरच पकडतो. त्यावर ते अर्जुनला म्हणतात की तुम्ही एका सिनियर रिटायर्ड इन्स्पेक्टरची कॉलर धरताय, तुम्हाला काही कळतंय का? मी तुमच्यावरती कारवाई बसवू शकतो. त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्यावर काय कारवाई बसवणार? मीच तुमच्यावर कारवाई बसवू शकतो. तुमचे सगळे काले चिठ्ठे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. 1 मिनटं. आणि मग लगेचच अर्जुन हा चैतन्यकडनं ती फाईल मागवतो आणि चैतन्याच्या हातातून फाईल घेऊन आता ती इन्स्पेक्टरच्या हातात देतो आणि म्हणतो, वाचता येईल ना? की दाखवू वाचून? नाही म्हणजे दमाल हो, एवढे घोटाळे केलेत तुम्ही ते बघून. त्याबरोबर लगेचच तो इन्स्पेक्टर ती सगळी फाईल उघडून बघतो आणि जरा घाबरतो. तो अर्जुनला म्हणतो, साहेब या ना, आपण बसून बोलू, कशाला उगाच गडबड करताय? आणि मग अर्जुन आणि तो समोरासमोर बसतात. अर्जुन आता त्याला स्पष्ट शब्दात सांगतो की हे बघा, मी ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं विचारेन त्या प्रश्नांची उत्तरं मला व्यवस्थित आणि खरीखुरी द्यायची. मला अजिबात आडेवेळे घेऊन उत्तरं द्यायची नाही. कारण जर आता तुम्ही खरं बोललात तर आणि तरच फक्त तुम्ही या सगळ्यातून सुटू शकता. नाहीतर मी तुमचा हा जो काही कारनामा आहे ना, तो पोलीस डिपार्टमेंटच्या नजरेस आणून देईन आणि मग तुम्हाला शिक्षा तर होईलच, त्याचबरोबर तुमची जी रेप्युटेशन आहे ती सुद्धा खराब होईल आणि जे काही सर्व्हिसचे पैसे वगैरे मिळत आहेत ते सगळेसुद्धा बंद होतील. आता ठरवा काय करायचं. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो की विचारा, तुम्ही जे विचाराल ते मी सांगेन. त्यावर अर्जुन म्हणतो, साक्षी शिखरेला ओळखता? त्यावर इन्स्पेक्टर हो ओळखतो असं म्हणतात. त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो, तिचे खोटे कॉल रेकॉर्ड तुम्ही पोलिसांनीच कोर्टात सबमिट केले? त्याबरोबर ते सांगतात की नाही, आम्ही खोटे कॉल रेकॉर्ड सबमिट केलेले नाही आहेत. आम्ही खोटे कॉल रेकॉर्ड बनवून हे घेतलेले आहेत, पण सबमिट मात्र वकिलाने केले. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे सगळं तुम्ही कशासाठी आणि का केलं? मग आता अर्जुनला तो इन्स्पेक्टर सांगतो की या सगळ्याबद्दल मला पैसे मिळाले होते आणि पैशांसाठी मी हे सगळं केलं. अर्जुन त्याला म्हणतो की लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुम्ही तुमच्या प्रोफेशनल एथिकला असं नाव ठेवून देता, गालबोट लावता, खरंच शी. आणि मग आता पुढे सरंजामे हे अर्जुनला हे सुद्धा सांगतात की तन्वी म्हणून जी मुलगी सध्या रविराज किल्लेदारांबरोबर राहते ती खरी तन्वी नाही आहे. तर आता हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे पूर्णा आजी सायलीला आता देवघरासमोर घेऊन येते आणि सायलीला म्हणत असते, सायली बाळा मला माफ कर, माझं चुकलं. त्यावर सायली म्हणते, पूर्णा आजी अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय? त्यावर पूर्णा आजी म्हणते की नाही बाळा थांब, मी जे बोलते ना ते योग्य आणि खरं बोलते. माझं चुकलं, मला माफ कर. म्हणजे खरं तर आजपर्यंत मी तुला खूप वाईट वागवलं आणि प्रत्येक वेळेस मी तन्वीची बाजू घेतली. प्रत्येक वेळेस मी तिला पाठीशी घातलं आणि तुला घालून पाडून बोलत राहिले. पण आज मला कळत आहे की तन्वीला नाही माणसांची किंमत आहे, नाही वस्तूंची, पण तुला मात्र दोन्ही गोष्टींची अगदी चोख किंमत आहे आणि म्हणूनच मला तुला काहीतरी द्यायचं आहे. आणि मग देवाच्या समोर पूर्णाजी सायलीला सुभेदारांचा खानदानी हार देतात आणि म्हणत असतात की हा घे, हा हार मला माझ्या सासूने दिला होता, हा तुला घे. हा आपला खानदानी हार आहे. प्रत्येक सासू आपल्या आपल्या सुनेला देते. खरं तर आता हा हार तुला कल्पनाने द्यायला हवा होता, पण कल्पना तुला हा हार देईल असं मला वाटलं नाही. एक दिवस नक्की येईल की कल्पनालासुद्धा तू योग्य आहेस हे पटशील.
पण तोपर्यंत त्यावर लगेचच सायली म्हणत असते, पूर्णाजी अहो या सर्व गोष्टींची खरंच गरज नाही आहे मला. मी जे काही केलं ते मला तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता ना, त्यासाठी केलं. तुम्ही मला दागिना द्यावा किंवा तुम्ही माझं कौतुक करावं असं कोणतंही माझं मत नव्हतं. त्यावर पूर्णाजी सायलीला म्हणत असते, ते तुझं मत जरी नसलं तरीसुद्धा जे योग्य आहे आणि जे चांगलं आहे त्याचं कौतुक करणं ही माझी सवय आहे आणि तू योग्य आहेस, त्यामुळे तुला तुझं कौतुक मिळायलाच हवं. हे घे, मी गेल्या वेळेस तन्वीला हा हार दिला होता, पण खरं तर तन्वी हा हार वापरण्याच्या आणि बाळगण्याच्या लायक नाही आहे, हे तिने आज स्वतःहून सिद्ध केले. हे घे. आणि मग सायली नको नको म्हणत असताना देखील पूर्णाजी बळजबरीने सायलीच्या हातामध्ये तो खानदानी हार ठेवते आणि सायलीला म्हणते की हा हार आता तूच वापरायचा. सायली खूप खुश होते मनातून की मला पूर्णाजींनी सून म्हणून स्वीकारले. तर दुसरीकडे आता अर्जुन हा म्हणत असतो की चला बोला पटापट. त्याबरोबर आता अर्जुनला सगळं काही खरं कळालेलं असतं. आता अर्जुनसमोर खूप मोठं धर्मसंकट उभं राहिलेलं असतं. करायचं तर करायचं काय, बऱ्याच गोष्टी क्लिअरही झालेल्या असतात. त्यामुळे अर्जुन हा जरा शॉक्डमध्ये असतो, कारण त्याला कळत नसतं की एवढ्या दिवसांपासून नाही तर जवळपास 2-3 वर्षांपासून जी मुलगी आपल्या घरामध्ये सिनियरची मुलगी म्हणून राहते ती त्याची मुलगीच नाही आहे. आता करायचं काय हा त्याला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तर आता इथे ह्या पोलिसाने तर स्वतःचे हात साफ करून घेतलेले असतात. त्याने पैसे खाल्ले आणि पैशांसाठी हे सगळं केलं, हे सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्जुनने त्याला सोडूनही दिलेलं असतं. पण आता अर्जुनला पकडायचं असतं, ते म्हणजे प्रियाला. प्रियाने हे सगळं का केलं हे अर्जुनला आता शोधून काढायचं आहे. मग आता अर्जुन हा विचार करायला लागतो. तर चैतन्य त्याला विचारत असतो, अर्जुन आता तू नेमकं करणार तरी काय आहेस रे? त्यावर अर्जुन म्हणत असतो, धमाका. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, धमाका म्हणजे नेमकं काय ते अर्जुन जरा स्पष्ट बोल ना, उगाचच कोड्या बिड्यात कशाला बोलतोय. त्यावर अर्जुन चैतन्याला सांगत असतो की मी आता बघ काय करतो, मी आता घरी जाणार आणि घरी जाऊन सगळ्यांना खरं सांगणार की ही जी तुमच्या समोर तन्वी म्हणून वावरतीये ना, ती मुलगी खोटारडी आहे, तन्वी नाही आहे. मग अर्जुन आता घरी आलेला असतो आणि घरी येऊन तो सगळ्यांना जोरजोराने हाका मारतो, ममा ममा, डॅड, पूर्णाजी, अस्मिताई, सगळ्यांनी खाली या, सगळ्यांनी या, अश्विन. त्याबरोबर आता सगळेजण गोळा झालेले असतात. सायलीला प्रश्न पडतो, नेमकं यांना झालंय तरी काय, हे असे हाका का मारतंय? सायलीसुद्धा धावत पळत खोलीतनं खाली येते. तर आता सायली अर्जुनला विचारते की काय झालंय? अर्जुन म्हणतो, थांबा, सगळ्यांना सोबतच सांगेन. त्याबरोबर पूर्णाजी आता अर्जुनला म्हणते, अर्जुन अरे बाबा आले सगळेजण, आता तरी बोल, कशाला उगाच हा असा आरडाओरडा करतोय, कांगावा करतोय. त्यावर अर्जुन हा पूर्णाजीला म्हणायला लागतो, पूर्णाजी समज, जर तुझ्यासमोर उभी असलेली तुझी एखादी व्यक्ती, म्हणजे समज मी खरा अर्जुन नाही आहे, मी खोटा अर्जुन आहे असं तुला कळलं तर तू काय करशील? पूर्णाजी म्हणते, अर्जुन गप्प बस, काय बडबडतोयस? त्यावर अर्जुन म्हणतो, सांग ना तू काय करशील? त्यावर पूर्णाजी म्हणते, तुझं थोबाड फोडेन आणि तुला हकलून घराच्या बाहेर काढेन फरफटत. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ग्रेट, मग आता तुला तेच करायचं आहे. त्याबरोबर मात्र आता पूर्णाजी म्हणते, काय मला माझ्याच घरातून कोणाला तरी बाहेर काढायचं आहे? अर्जुन वेड लागल्यासारखं उगाच बोलू नकोस. त्यावर अर्जुन म्हणतो, मी वेड लागल्यासारखं नाही, मी खरं तेच बोलतोय. आणि मग अर्जुन सांगायला लागतो की त्या इतक्यात अश्विन म्हणतो की दादा हे बघ, जे काही आहे ते खरं बोल आणि प्लीज स्पष्ट बोल, कारण प्रत्येक वेळेस माझ्या बायकोवरती उगाचच आरडाओरडा करायची, डाफरत राहायची तुला सवय. त्यामुळे आत्ता पुन्हा जर तू तिच्यावरती आलास तर मात्र मी गप्प बसणार नाही. प्रत्येक वेळेस ती सहन करते पण मी नाही करणार. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, व्हॉट अ परफेक्ट गेस अश्विन, खरंच ग्रेट, अमेझिंग गेस केलंयस. हे सगळं प्रकरण जे आहे ते तुझ्या बायको लगतच आहे. आणि मग आता अर्जुन सांगतो की ही जी तुमच्यासमोर तन्वी म्हणून उभी आहे ती खरी तन्वी नाहीच आहे, ती खरीखुरी प्रिया मधुकरच आहे. त्याबरोबर लगेचच आता इथे सायली ही अर्जुनला म्हणते, काय बोलताय तुम्ही हे अर्जुन सर? त्यावर अर्जुन म्हणतो, मी जे बोलतोय ना मिसेस सायली ते खरं आणि बरोबर बोलतोय. ही जी मुलगी गेली 2-2.5 वर्षांपासून सिनियरला, आपल्या सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना फसवते ती खरी तन्वी नाही आहे. त्याबरोबर आता मात्र आत्ता घरात राडा व्हायला लागतो की हे सगळं काय सुरू आहे. तर अर्जुन हा म्हणत असतो, शांत व्हा सगळ्यांनी. हे बघा, तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट अगदी व्यवस्थित आणि चोख माहीत आहे की जोवर माझ्याकडे एखाद्या गोष्टीचा ठाम पुरावा येत नाही तोवर मी कधीच त्या गोष्टीवरती एवढा सखोल विचार करत नाही. आणि आता माझ्या हातात पुरावा आला आहे त्यामुळे मी विचार करते. त्याबरोबर लगेचच आता
सगळेच जण अर्जुनला विचारायला लागतात की नेमका तुझ्या हातात काय पुरावा आला अर्जुन, काय कळलं आहे तुला. त्यावर अर्जुन आता सांगायला लागतो की ही मुलगी तन्वी नाही आहे, ही गोष्ट मला अशा व्यक्तीने सांगितली आहे की ज्याने स्वतःहूनच हिला तन्वी म्हणून घरी आणून सोडलं होतं. त्याबरोबर लगेचच आता सगळे विचारायला लागतात की कोण ती व्यक्ती, कोण आहे. त्याबरोबर अर्जुन सांगतो, इन्स्पेक्टर सरंजामे. विसरतेस ना तन्वी, की विसरलीस. आता सरंजामेचं नाव ऐकून मात्र प्रिया पूर्णच घाबरून जाते, कारण प्रियाला कळून चुकतं की जर सरंजामेने हे सगळं सांगितलं असेल अर्जुनला तर हे सगळं खरं आहे आणि आता यांना खरं कळलं तर माझी काही खैर नाही, माझी वाट लागणार आहे. मी आता काय करू, कसं करू, हा आता सगळा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. मग आता प्रिया ही आणि त्याच्यात मी, बापरे, खूप मोठा गोंधळ होऊन जाईल असा विचार आता सगळ्यांनाच पडलेला असतो, कारण प्रियाने गोंधळ घातलेला आहे. पण मग आता तू निस्तरायचा कसा, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. तर आता प्रिया ही विचार करत असते की मी काय बोलू. सगळेजण प्रियाकडे रागाने बघत असतात. प्रिया पटकन बोलून जाते की अर्जुन, उगाचच्या उगाच तू काही पाष्कळ बडबड करू नकोस. तुला काय वाटतं, तू उगाच बडबड करशील आणि माझ्या घरातले सगळे तुझं ऐकून घेतील काय. त्यावर अर्जुन हा प्रियाला म्हणायला लागतो, काय आहे ना तन्वी, सॉरी प्रिया, तुला वाटतंय की सगळे तुझे आहेत आणि सगळे शरीराने तुझे आहेतही, पण मनाने मात्र कोणीही तुझं नाही आहे, समजलं. कारण घर सांभाळण्यासाठी, चालवण्यासाठी मनामध्ये जे प्रेम, जी माया असावी लागते ना, ती तुझ्यात नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून मात्र प्रिया आता विषय बदलण्याचा प्रयत्न करत असते. ती मुद्दाम वेगळ्या विषयांवरती बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन तिला एकही संधी देत नाही. उलट तो आता तिचा सगळा कालाचिट्ठा घरातल्यांसमोर काढत असतो. तो सांगत असतो की ही खरी तन्वी नाही आहे, ही खोटारडी आहे, आणि हिने आत्तापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त फसवले. राहिला प्रश्न हिच्या पायावरच्या तुळशीपत्राचा, तर ते सुद्धा खोटं आहे. ते हिने गोंधळून घेतलेलं आहे आणि हे स्वतः मी पाहिलेलं आहे. तर आता मात्र प्रिया खूप घाबरते. तर आता अश्विन हा म्हणायला लागतो की दादा, बाद झालं, उगाच काहीही खोटं नाटं तू बरळू नकोस. तन्वी खोटं वागूच शकत नाही. मला तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे. तन्वी, एकदा मला फक्त स्वतःच्या तोंडाने सांग की दादा जे सगळं बोलतोय ते खोटं आहे. प्रिया मात्र काहीच बोलत नसते. अर्जुन म्हणत असतो की तिचं तोंड उघडणारच नाही, कारण ती जे बोलते ना ते सगळं खोटं आणि फक्त खोटं आहे. आत्तापर्यंत ही मुलगी एकही शब्द खरं बोललेली नाही आहे. अश्विन, कसं कळत नाही आहे तुला, तुझा भाऊ पुराव्यांशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाही. आणि मग आता लगेचच अर्जुन हा प्रियाला त्या सरंजामेंनीच आणलेलं आहे हे सगळ्यांच्या समोर सिद्ध करण्यासाठी स्वतः त्या इन्स्पेक्टर सरंजामेंना पुन्हा एकदा कॉल करतो, स्पीकरवर घेतो आणि विचारायला लागतो की मला तुम्ही दुपारी ज्या डिटेल्स दिलात त्या सगळ्या परत देऊ शकाल का. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की हो, का नाही. आणि मग आता ते अर्जुनला सांगायला लागतात की जी प्रिया आहे ती 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे, ती खोटारडी आहे, तिला कुठे आम्हाला ती सापडली वगैरे नाही आहे, ती काही खरी तन्वी वगैरे नाही आहे. आम्ही तिला फक्त सांगण्यावरून आणलेली आहे आणि सांगण्यावरून कोणी हे असे कोणाचे कपडे घालून कोणासारखं बनतं का. उगाचच्या उगाच काहीही बोलतायत हे सगळे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा इन्स्पेक्टरचा फोन कट करतो आणि म्हणत असतो, अश्विन, उगाचच्या उगाच तू काही बोलतोयस आता. हे बघ, तुझी बायको किती पोहोचलेली आहे ते आता आपल्याला कळतं आहे. वेळ अजूनही गेलेली नाही आहे. त्याबरोबर मात्र आता इकडे अश्विनलासुद्धा सगळ्यांचं मत पटायला लागतं आणि अश्विन आता प्रियाला म्हणत असतो, तन्वी, हे बघ, जे काही असेल ना ते प्लीज मला स्पष्ट आणि खरं सांग. आणि जर तुला जमत नसेल तर मी याचा अर्थ हाच समजतो की तू खोटं बोलली आहेस आणि म्हणूनच तुझी दातकिळी बसलेली आहे. त्यामुळे आता तुला ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील, ही गोष्ट तू लक्षात ठेव. त्याबरोबर मात्र आता प्रिया घाबरते. अश्विन म्हणत असतो की अशी खोटारडी, नीच आणि नालायक बायको मला नको आहे, जी लोकांना असा त्रास देते. चालती हो माझ्या घरातनं, चालती हो. प्रिया म्हणत असते, अरे अश्विन, तू तरी असं नको बोलूस ना. अरे मी कुठे जाऊ एकटी बिचारी, माझा विचार कर एकदा अश्विन प्लीज. अश्विन मात्र प्रियाचं काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतो. तर हे सगळं बघून सायली, हिला मात्र कळत नसतं की आपल्यासमोर नेमकं काय घडतंय. ती 2-3 मिनटं जरा शॉकमध्येच गेलेली असते. तर आता अश्विन हा प्रियाला म्हणत असतो की तुला ना या घरामध्ये आणि या माणसांमध्ये राहण्याचा काही एक अधिकारच नाही आहे. तुला ना मी चांगली अद्दल घडवणार आहे आणि तुझी शिक्षा हीच आहे की तुला या घरात राहता येणार नाही. त्यामुळे चालती हो. त्याबरोबर आता मात्र प्रिया ही
घाबरते. तिला कळत नसतं की आपण आता अश्विनला कसं समजवावं. ती अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करतच असते. ती गप्प काही बसत नसते. तोपर्यंत सायली तिकडे येते आणि मागून प्रियाचा हात पकडते आणि प्रियाला ढकलून घराच्या बाहेर काढते आणि म्हणत असते की पुन्हा इथे येऊ नकोस. आणि मग आता सायली ही तिकडनं निघून गेली. पण आता घरातल्या सगळ्यांना प्रियाबद्दल खरं कळलं. जर सायलीने आता प्रियाला तिथून बाहेर काढण्याचा स्टँड घेतला नसता, तिथून गेली नसती सायली प्रियाला घेऊन, तर मात्र घरातल्या सगळ्यांनीच अर्जुनवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवला नसता आणि मग कोणाच्या समोर हे कधीच उघड झालं नसतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर पुढे आपण पाहतो की प्रियाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. आता मी जाऊ तर जाऊ कुठे? मी खरी तन्वी नाही आहे हे जसं सुभेदारांना कळलं आहे तसंच किल्लेदारांकडे सुद्धा कळणार. आणि मग एकदा का सगळं भांडं फिसकटलं की मग मात्र माझी फाशीवर जाण्याची तयारी. मी फाशीवर जाणार हा विषय आता प्रियाच्या डोक्यामध्ये सुरू झालेला असतो. तर आता मात्र इथे सायली आणि अर्जुन हे दोघं खूप खुश आहेत, खूप. त्याबरोबर दुसरीकडे प्रिया मात्र अजिबातच खुश नाही आहे. तिला खूप टेन्शन आलेलं आहे जे आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर आता इथे सगळेजण सायलीची माफी मागायला लागतात. सायलीला म्हणायला लागतात की सायली आम्हाला माफ कर. पूर्णाजी तर चक्क सायलीसमोर हातच जोडते आणि म्हणत असते माझं चुकलं, मला माफ कर. जर एखाद्या गोष्टीची चूक सुधरवायला मोठं मन लागतं तर त्या चुकीची माफी मागायला सुद्धा खूप मोठं मन लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुला माफ करेन असं वाटतंय तन्वी, कधीच नाही. त्यामुळे तू आता इथून जसं तुला बाहेर काढलं आहे तशीच चालती हो. मग आता कल्पनासुद्धा सायलीचं जो स्टॅच्यू असतो त्याच्या पाया पडते आणि सगळे मुलं सुखरूप बाहेर पडत येऊ दे एवढे सगळेजण प्रार्थना करतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. आता पुढं काय घडणार हे जाणून घ्यायची उत्सुकता तुमच्याही मनात आहे आणि आमच्याही मनात आहे. पण तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.